हरिनाम संकीर्तन की जय। श्री श्री राधा दामोदर की जय। श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय। सियावर रामचंद्र की जय। पवन सुत हनुमान की जय। समवेत गौर भक्त वृंद की जय। निताय गौर प्रेमानंदे। सर्वजण माझ्या मागे हात जोडून म्हणा। नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः। हरे कृष्ण। सर्वांचं स्वागत आहे आजच्या जगन्नाथ बलदेव सुभद्रा श्रीमान वासुदेव दत्त प्रभूंचं जे जगन्नाथ निलयम आलय निलय निलय म्हणजे निवासस्थान। जगन्नाथांच्या निवासस्थानामध्ये त्यांना 15 वर्ष आज पूर्ण झाली आणि 15 वर्षापासून वासुदेव दत्त प्रभू आणि त्यांचा परिवार जगन्नाथ बलदेव सुभद्रांची सेवा दररोज करत आहे आणि म्हणून त्या घराचं नाव देखील सार्थक झालं जगन्नाथ निलयम। तर ज्या घरामध्ये भगवंत आहेत ते मग घर राहत नाही, ते काय बनतं? मंदिर बनतं। आणि ज्या घरामध्ये फक्त भगवंत नाही त्याने नवीन मग 56 इंची 40 इंची 48 इंची टीव्ही आल्यानंतर काय होतं? मग सिनेमा घर बनतं, चित्र मंदिर। एक मंदिर आणि दुसरं चित्र मंदिर। अगोदर लोक आठवड्यातून किंवा महिन्यातून थिएटरला जायचे पिक्चर बघायसाठी। आता दररोज घरातच थिएटर तयार झालेलं आहे आणि घरामध्ये हातामध्ये प्रत्येक ठिकाणी सर्व काही त्यांच्या जवळ आहे आणि त्यामुळे मग कशाची थिएटरची आवश्यकता नाही, वाचनालयाची आवश्यकता नाही, पुस्तकालयाची आवश्यकता नाही। ती सगळे मग असे जुने झाले। कोणी बघितलंय पुस्तकं वाचताना? अगोदर गावचे लोक एकत्रित येऊन ग्रंथालयामध्ये बसून ग्रंथ वाचायचे, पुस्तकं वाचायचे। त्यानंतर प्रथा चालू झाली वाचनालय, दररोजचे जे वर्तमानपत्र वाचायसाठी जायचे। आता फक्त ते बोर्ड राहिलेले आहेत, वाचनालय, पुस्तकालय, ग्रंथालय। स्थापना 1956, स्थापना 1960। कोणी जात नाही आणि कोणी विचारत सुद्धा नाही, कारण सगळं आपल्या हातात आहे आणि सगळं रिमोट वरती आणि आपल्या एका बोटावरती। कर लो दुनिया मुठ्ठी में, सगळी दुनिया आपल्या हातात आल्यासारखं वाटतं। पण आपलं दुर्भाग्य आहे की आपण आपली वैदिक संस्कृती सोडून पाश्चिमात्य देशाच्या आकर्षणाकडे आपण पळत चाललेलो आहे। आपल्याला वाटतं ती ऍडव्हान्समेंट आहे। पाश्चिमात्य देशाचे कपडे, पाश्चिमात्य जीवनशैली, पाश्चिमात्य खाणं, सगळं फास्ट ट्रॅक, फास्ट फूड, सगळं फास्ट आणि मग मृत्यू सुद्धा फास्ट। सगळंच फास्ट चाललंय, खाणं फास्ट, गाडी फास्ट, सगळं फास्ट होतं, मृत्यू सुद्धा मग फास्ट चाललाय। अगोदर लोक कमीत कमी 100 वर्ष जगायचे आणि 100 वरून मग ते 70 झाले, 60 झाले, 50 झाल्यास 50 झाले तरी भरपूर झाले। 27-30 मध्ये सुद्धा तिकीट कधी कधी निघून जातं। राम नाम सत्य, फास्ट, सगळं फास्ट। फास्ट ट्रॅकच्या जीवनामध्ये सगळं फास्ट फूड, फास्ट ट्रॅक, सगळं फास्ट, स्पीड स्पीड स्पीड, सगळ्यांना थांबायचं नाही। वैदिक सभ्यतेमध्ये प्रत्येक घरोघरी, प्रत्येक गावोगावी, प्रत्येक शहरामध्ये, प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक देशामध्ये ही भगवंतांची भक्ती, भगवंतांचं सान्निध्य, भगवंतांविषयी कथा, भगवंतांची कथेचं श्रवण, भगवंतांच्या नामाचं कीर्तन आणि ते राहिलं म्हणून आपण आज या भारत भूमीमध्ये
किंवा या पुण्य अशा भारतभूमीमध्ये अजून आजही आपण भक्ती करत आहोत. एखाद्या जर देशामध्ये 30 ते 40 वर्ष इतर धर्मीय लोकांनी जर राज्य केलं तरी तो पूर्ण देश त्या धर्माच्या नावाने ओळखला जातो, तो पूर्ण देश. पण भारतामध्ये इतके वर्ष मुघलांनी, त्यानंतर निजाम, त्यानंतर ब्रिटिश, इतक्या सगळ्यांनी राज्य करून सुद्धा भारत अजूनही सनातन धर्म आणि वैदिक भक्तीचं पालन करत आहे. याचं एकच कारण आहे की आजपर्यंत प्रभू श्री रामचंद्र, जगन्नाथ, कृष्ण यांच्या कथा कीर्तन आजही गावोगावी होतात म्हणून. नाहीतर इस्लामिक देश म्हणून घोषित व्हायला काही जास्त वेळ लागला नसता. आजही भगवंतांची कथा कीर्तन गावोगावी, रामायण, भागवत कथा, भगवंतांची भक्ती, वर्धापन दिवस, वेगवेगळे उत्सव. आता उत्सवांची भूमी, तपोभूमी आणि उत्सव भूमी आहे भारतभूमी. एकदा महाराज सांगत होते, ज्यावेळी महाराज लॉस एंजेलिसला पोहोचले, अमेरिकेचं एक मोठं शहर आहे कॅलिफोर्निया स्टेटमध्ये, आणि जसं मुंबई आपण म्हणतो मुंबईला बॉलिवूड किंवा तमिळ, आंध्रामध्ये ट्रॉलीवूड सगळे चालतं, तसं इंग्लिशचं हॉलिवूड जे आहे ते हॉलिवूड कोणतं आहे? लॉस एंजेलिस आहे. आणि त्या हॉलिवूडमध्ये ज्यावेळी महाराज गेले आणि महाराजांनी विचारलं त्या ठिकाणी की आज कोणता उत्सव चालू आहे, म्हणजे सगळीकडे आनंदोत्सव चालू आहे, सगळे लोक तयार होऊन आलेले आहेत, काय उत्सव वगैरे आहे का? म्हटलं आमच्या शहराचा आज वाढदिवस आहे, आमच्या शहराचा बर्थडे आहे, अॅनिव्हर्सरी. म्हटलं किती वर्ष झाले तुमच्या शहराला? म्हटले महाराज आमचं जे गाव आहे किंवा शहर जे आहे फार जुनं आहे, फार जुनं. आणि महाराजांनी विचारलं फार जुनं म्हणजे किती जुनं? म्हणजे 200 वर्ष झाले. किती? 200 वर्ष. या भारतभूमीमध्ये लाखो वर्षाची सनातन धर्माची परंपरा आजही आहे, लाखो वर्ष. वाराणसी किंवा काशी संपूर्ण जगातलं पहिलं शहर आहे, पहिलं शहर, जगातलं पहिलं शहर काशी. काशी किंवा वाराणसी, फर्स्ट सिटी ऑफ द वर्ल्ड, पूर्ण जगाचं पहिलं शहर, ज्या ठिकाणी गंगा वाहते. त्याच पद्धतीनं अयोध्या आहे, त्रैतायुगापासून चालत आलेली अयोध्या. अवध ज्याला जिंकणं अशक्य आहे आणि म्हणून जी जिंकता येत नाही ती अयोध्या, ज्याला युद्ध करून जिंकता येत नाही ती अयोध्या. अवध ज्याला कुणीही हरवू शकत नाही, ज्याचा कुणीही पराजय करू शकत नाही ती अयोध्या त्रैतायुगामध्ये. त्यानंतर प्रभू रामचंद्रांची लीला झाल्यानंतर कृष्णचंद्र भगवंत अवतरले द्वापार युगामध्ये. द्वारका आजही आहे, आजही आपण द्वारकेमध्ये भगवंतांचं दर्शन करू शकतो. जी द्वारका आपण आज पाहतो ती भगवंतांची धर्मसभा आहे. ओरिजिनल द्वारका तर पाण्याखाली आहे, समुद्रात. आणि भगवंतांची कृपा आहे त्या जन्माष्टमीनंतर तीही पाण्यामध्ये जाऊन, पाणडुबीमध्ये जाऊन आपण द्वारकेचं दर्शन करू शकतो. ऑगस्ट नंतर तीही व्यवस्था होण्याची शक्यता आहे. आणि जर सगळ्यांनी प्रार्थना केली तर ते भगवंतांच्या द्वारकेचं दर्शन पाण्याच्या आत जाऊन आपण दर्शन घेऊ शकतो. आता कलियुगाचीच वेळ जी आहे किंवा कलियुगाची अवधी 4,32,000 वर्ष आहे. आणि 4,32,000 मध्ये आणखी 4,32,000 जर ऍड केले तर किती झाले? 8,64,000. इतकी अवधी आहे द्वापार युगाची. त्याच्यामध्ये 4,32,000 ऍड केले तर मग त्रैतायुगाची, आणि त्याच्यामध्ये पुन्हा जर 4,32,000 ऍड केले तर मग सत्ययुगाची. आणि चारही मिळून एक चतुर्युग होतं. सत्ययुग, त्रैतायुग, द्वापारयुग आणि कलियुग. तर हे चारही एकत्रित झाल्यानंतर एक चतुर्युग आहे. आणि त्या चतुर्युगामध्ये आपण शेवटच्या युगात आहोत, कलियुगामध्ये. आणि कलियुग प्रारंभ होऊन फक्त 5,000 वर्ष झालेले. तर सगळ्यांना प्रश्न पडेल की फक्त 5,000 कसे? कारण अजून 4,27,000 वर्ष बाकी आहे.
तर ज्याच्याजवळ 4,32,000 रुपये असतील त्याला जर आपण म्हटलं 5,000 द्या तो आनंदाने देईल. 5,000 घ्या, 5,000. कारण 4,27,000 त्याच्याजवळ आहेत. आणि त्याच पद्धतीनं 4,27,000 वर्ष अजून बाकी आहेत. फक्त 5,000 वर्ष संपलेले आहेत. आणि त्या कलियुगामध्ये आपण आहोत. आणि या कलियुगाची सुरुवात किंवा पूर्वार्ध ज्याला म्हणतो, अगदी फक्त बिगिनिंग. आणि त्या पूर्वार्धामध्ये या कलियुगाचा हा नंगा नाच आपण बघतोय फक्त सुरुवातीला. मग त्यानंतर येणारा वेळ कशी असेल. आणि म्हणून लवकरात लवकर जे आपलं कार्य आहे ते संपवून एकदा आम्ही जातो आमच्या गावात. आणि एकदा गेल्यानंतर वापस येणं नाही. सगळ्यांना वाटतं प्रभूजी कशाला एवढा चांगला कार्यक्रम आहे, 56 भोग कार्यक्रम आहे, कशाला वर पाठवता लवकर, अजून तर प्रसाद सुद्धा घेतलेला नाहीये. तर जिना यहा वरना यहा इसके सिवा जाना का आपण म्हणतो. पण एक जे स्थान आहे, न तद्भासयते सूर्यो न शशांको न पावकः यत् गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परम मम. असं जे घर किंवा असं धाम जे आहे, ज्या घरी गेल्यानंतर ज्या ठिकाणी काहीही कष्ट नाहीये, दुःख नाहीये, कोणाला शाळेत जावं लागणार नाहीये, कोणाला पत्नीची कटकट नाहीये, कोणाला जॉबला जावं लागणार नाहीये, सकाळी उठल्यानंतर रोजमर्रा की जिंदगी ज्याला म्हणतो आपण, उठलं की चालू, उठा 8 वाजले आवाज येतो पहिला. तर जी दिवसाची सुरुवात आहे ती कधीच त्या ठिकाणी कोणतंही कष्ट नाहीये, कोणतीही परीक्षा नाहीये. असं जे स्थान आहे त्याचं नाव आहे वैकुंठ. ज्या ठिकाणी कोणतंही कुंठ कष्ट नाहीये ते म्हणजे वैकुंठ. आणि त्या वैकुंठामध्ये जाण्यासाठी किंवा भगवंत आपल्याला घेऊन जाण्यासाठी तयार आहे. आणि ते भगवंत जे वैकुंठामध्ये आहेत त्यांचं शाश्वत निवास किंवा शाश्वत जे भगवंतांचं धाम आहे, ज्याला म्हणतो आपण गोलोक. जे गोलोक धाम आध्यात्मिक जे जगत जे आहे ते 3/4 आहे, 3/4. आणि भौतिक जगत जे आहे ते फक्त 1/4, 25%. आणि त्या 25% मध्ये अनंत कोटी ब्रह्मांड आहेत. हे जे 25% जो भाग आहे भौतिक जगताचा, ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणी सगळे नवग्रह, सूर्यमाला, असे अनंत कोटी ब्रह्मांड त्या ठिकाणी आहेत. आणि त्याच्या 3 पट आध्यात्मिक जगत आहे. तर असं समजू नका की आपण वैकुंठात गेलं तर तिथं पॉप्युलेशन वाढली, हाऊसफुल म्हणून बोर्ड लागेल. नाही, भरपूर जागा आहे त्या ठिकाणी. कारण सगळ्यांना इथंच राहायचं आहे, जायचं कुणाला नाही. त्यामुळे 3/4, 3/4, 75% आध्यात्मिक जगत आणि 25% भौतिक जगत. आणि त्या आध्यात्मिक जगतामध्ये गोलोक नामनी निजधामनी तलेच तस्य देवी महेश हरिधाम सुतेषु तेषु ते ते प्रभाव निचया विहितांशयेन गोविंदम आदि पुरुषम तमहम भजामी. गोलोक नामनी निजधामनी. तर ब्रह्माजी ब्रह्मसमितीमध्ये प्रार्थना करतात, गोलोक नामक भगवंतांचं जे स्थान आहे किंवा भगवंतांचं धाम ते भगवंतांचं निज धाम आहे. आणि त्या गोलोक धामामध्ये जसं आपल्या घरामध्ये आपल्या राहतं जे घर आहे त्याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या खोल्या असतात. एक व्हिजिटिंग रूम किंवा मोठा हॉल, किचन, बेडरूम, स्टोर रूम, अशा वेगवेगळ्या ज्या खोल्या जसं असतात त्याच पद्धतीनं त्या आध्यात्मिक जगतामध्ये वेगवेगळे विभाग आहेत. आणि त्या विभागामध्ये सगळ्यात श्रेष्ठ जे आहे ते गोलोक धाम आहे. त्याच्या बाजूला साकेत म्हणजे अयोध्या, नवद्वीप धाम आहे. वैकुंठ जगत जे आहे त्या सगळ्याला मिळूनच वैकुंठ जगत म्हटलेलं आहे. पण सगळ्यात श्रेष्ठ जे आहे ते गोलोक धाम आहे. आणि त्या गोलोक धामामध्ये भगवान श्रीकृष्ण आपले ग्वालबाल, यशोदा, नंद बाबा आणि सगळ्या गोपींसोबत ते तिथं राहतात. साकेत म्हणजे अयोध्या त्याच्या बाजूलाच आहे, त्याच वैकुंठ लोकामध्ये. आणि तिथं देखील प्रभू रामचंद्रांची अयोध्या, सीता माता, लक्ष्मण, हनुमानजी, शत्रुघ्न, भरत ते तिथं राहतात. त्याच्या डाव्या बाजूला नवद्वीप धाम आहे. नवद्वीप धामामध्ये आजही चैतन्य महाप्रभूंच्या लीला
त्या ठिकाणी चालू आहेत. जसं आचार्यगण लिहितात की नवद्वीप जे धाम आहे तर पृथ्वीवरती, त्या पृथ्वीवरच्या धामात देखील दररोज चैतन्य महाप्रभूंच्या लीला चालू आहेत. कौन भाग्यवान जीव देखी बारे पारे. आणि जे भाग्यवान लोक जे आहेत, भाग्यवान जीव, ते आजही तिथे जाऊन पाहू शकतात चैतन्य महाप्रभूंच्या लीला. तर आध्यात्मिक जगताचे वेगळे वेगळे भाग आहेत. गोलोक धाम, नवद्वीप धाम, साकेत धाम आणि मग वैकुंठ जगत. त्या सगळ्याला मिळून जे म्हटलेलं आहे ते वैकुंठ. त्या वैकुंठ जगतामध्ये प्रत्येक भगवंतांचा भक्त चतुर्भुज आहे, शंख चक्र गदा पद्म धारण केलेले. त्याच्या खाली जो लोक आहे तिथं त्या ठिकाणी सदाशिव लोक आहे. सदाशिव वैकुंठाची सुरुवात, शिवजी सदाशिव, तिथं सुरुवात होते वैकुंठाची. आणि सदाशिव लोक आणि हे भौतिक जगताचं ब्रह्मांड, या दोन्हीमध्ये विरजा नदी आहे. गोलोक धामनी निज धामनी तलेच तस्य देवी महेश हरिधाम सुतेषु तेषु. ते महेश धाम म्हणजे सदाशिव लोक आणि देवी धाम म्हणजे हे भौतिक जगत, ज्याला म्हटलेलं आहे दुर्ग. आणि या दुर्ग म्हणजे किल्ला, आणि या किल्ल्याची रक्षण करणारी किंवा या किल्ल्याचं शासन करणारी ती आहे दुर्गा, जी त्रिशूल घेऊन आपल्या हातामध्ये प्रत्येक जीवाला कष्ट देत असते. आधी दैविक क्लेश, आधी भौतिक क्लेश आणि आध्यात्मिक क्लेश, या तीन क्लेशांनी तयार झालेलं ते त्रिशूल आहे. आधी भौतिक म्हणजे दुसऱ्या जीवांपासून होणारे कष्ट. आपण रात्री व्यवस्थित झोपलोय पण डास आले, एक डास, रात्रभर झोपू देत नाही, चालू. किंवा छान झोप लागलेली आहे, कुत्रे ओरडू लागतात, झोप लागत नाही. ते दुसऱ्या जीवांपासून होणारे आधी भौतिक क्लेश. आधी दैविक म्हणजे देवी देवतांद्वारे होणारे क्लेश, नैसर्गिक कष्ट ज्याला आपण म्हणतो. आपण गेल्या आठवड्यातच ऐकलं असेल, बर्मा, म्यानमार, बँकॉक जिथं भूकंप झाला 7.7, आणि इतका मोठा भूकंप झाला त्या ठिकाणी, तर इतका मोठमोठ्या 40-50 मजली बिल्डिंग 2 मिनिटांमध्ये सगळ्या नष्ट झाल्या, पूर्ण माती झाली. आधी दैविक क्लेश. अतिवृष्टी, अनावृष्टी, भूकंप हे सगळे आधी दैविक क्लेश म्हटलेले. 2 दिवसापूर्वी सोलापूरमध्ये पण झाला भूकंप, आठवत आहे का आपल्याला? नाही, सोलापूरमध्ये झाला. 2.2 त्याचं स्केल होता, रिक्टर म्हणतो ना स्केल, जे मोजायचा रिक्टर स्केल होता. सकाळी 11:30 वाजता, पण कुणाला कळाला नाही कारण का छोटा होता म्हणून. सोलापूरमध्ये सुद्धा झाला 2 दिवसापूर्वी. आपलं सौभाग्य आहे, दामोदराने आपल्याला वाचवलं, नाहीतर आपण सुद्धा मग सीते मातेसारखं जमिनीच्या आत गेलो असतो आणि आज मी या ठिकाणी कार्यक्रमला नसतो. तर आधी दैविक क्लेश. अतिवृष्टी म्हणजे अधिक पाऊस पडणं, अनावृष्टी म्हणजे पाऊसच नाही पडणं, ज्याला दुष्काळ म्हणतो आपण, हे आधी दैविक क्लेश आहेत. आणि आध्यात्मिक क्लेश म्हणजे स्वतःपासून स्वतःला होणारे त्रास, आपले मानसिक, आपलं मन साथ देत नाही. सगळं चांगलं आहे पण मन साथ देत नाही. रोज सगळं करायची इच्छा आहे पण मन लागेल, मन लागत नाही, ते मग आध्यात्मिक क्लेश. आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक क्लेश, या 3 क्लेशानं दुर्गादेवी सर्वांना कष्ट देतात. तर या कष्टापासून मुक्त होण्यासाठी भगवंतांनी या भौतिक जगामध्ये अवतार घेतला. भगवंतांनी वेगवेगळ्या लीला केल्या आणि त्या लीला करत भगवंतांनी आपल्याला दाखवून दिलं, सांगितलं की या जगाच्या पलीकडे जे आध्यात्मिक जगत आहे तिथं आपल्याला जायचं आहे. पण त्या आध्यात्मिक जगाची थोडीशी एक लव मात्र त्याचं दर्शन घडवून आणावं, आणि म्हणून हे आध्यात्मिक जीवन आपण पाहतो. जे आध्यात्मिक जीवनात जायचं आहे त्या ठिकाणी जो आनंद आहे तिथं कोणतेही कष्ट, दुःख, हे क्लेश काहीच नाही. त्याचा एक फक्त एक छोटासा आपण रिहर्सल बघू शकतो. हे तो ट्रायल है, पिक्चर अभी
बाकी आहे, आपण म्हणतो तसं ट्रायल आहे फक्त. हा जो आनंद, बा कथेमध्ये आनंद आहे, कीर्तनामध्ये आनंद आहे, भगवंतांच्या उत्सवामध्ये आनंद आहे. हा जो आनंद कधीही न संपणारा आनंद, आणि असा आनंद स्वर्गी सुद्धा नाही, असा सोहळा स्वर्गी सुद्धा नाही, स्वर्गामध्ये सुद्धा असा सोहळा नाही, स्वर्गामध्ये सुद्धा नाही. आणि त्याची प्रचिती आपणास व्हावी म्हणून भगवंत प्रत्येक वेळी या भौतिक जगात वेगवेगळ्या युगामध्ये, वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगवेगळ्या नावांनी ते अवतरित होते. मग कधी कृष्ण, तर कधी राम, तर कधी जगन्नाथ, कधी गौरांग महाप्रभू, ही त्यांची मग असंख्य अशी नाव आहेत. नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती, सत्रार्पिता नियमिता स्मरणे न कालः. भगवंतांनी आपल्या असंख्य नावामध्ये आपली अनगिनत शक्ती त्यामध्ये दिलेली आहे. आणि अशा नावांचा नाम जप करण्यासाठी किंवा नामोच्चारण करण्यासाठी वेळ काळाचा काहीही प्रतिबंध नाही. पण दुर्भाग्य आहे की अशा नावामध्ये देखील आमचा अनुराग उत्पन्न झालेला नाही. तर तेच भगवंत वेगवेगळ्या रूपामध्ये जेव्हा अवतरित घेतात आणि अवतार संपन्न झाल्यानंतर जे भाग्यवान जीव आहेत ते तर त्यांच्यासोबत येतात. त्यांना म्हटलं जातं नित्य सिद्ध. जे भगवंतांसोबत येतात, भगवंतांबरोबर लीला करतात आणि भगवंतांच्या सोबत वापस निघून जातात. जसं उद्या रामनवमी आहे. रावणाचा आतंक ज्यावेळी वाढला, अधर्म वाढला रावणामुळे, त्यावेळी सर्व देवी देवता नारायणाजवळ गेले क्षीरसागराच्या तटावरती आणि त्यांनी प्रार्थना केली, भगवंत आता तुमचा अवतार घेण्याची वेळ झालेली आहे, लवकर अवतार घ्या. फार कष्ट होऊ लागलेला, अधर्म वाढलेला आहे आणि तो अधर्म संपवून धर्म विजयी करणं आता आपल्याच हातात आहे. तर भगवंतांनी एक कंडिशन दिली, मी अवतार घेण्यासाठी तयार आहे, पण तुमची सुद्धा मला मदत लागणार आहे. कारण एकटे भगवंतून काय करणार, सांगो पांगास्त्र पार्षदम, पार्षद सर्व देवी देवता जे आहेत त्यांना सांगितलं अवतार. म्हटलं भगवंता काही करायसाठी तयार आहे. यस सर, आम्ही करायसाठी तयार आहे, जी सेवा असेल ती. भगवान म्हटलं सगळे माकडं व्हा, सगळे वानर सेनेमध्ये भाग घ्या. सगळ्यांना देवी देवता जे माकड जे आपलं म्हणतो, अरे रामाचे वानर होते, वानर तर आहेत पण हे सर्वसाधारण वानर नसून सर्व देवी देवता आहे जे भगवंतांच्या लीलेमध्ये भाग घेण्यासाठी अवतरित झालेले. आणि त्यांना भगवंतांनी वानर सेना बनवली आणि भगवान श्रीकृष्ण किंवा नारायण प्रभू रामचंद्रांच्या रूपामध्ये एक सर्वसाधारण एका व्यक्तीची भूमिका त्यांनी निभावली. काही काही जे मूर्ख लोक आहेत ते म्हणतात की भगवंत एका बाईच्या मागे रडले, त्यांना कष्ट झालं, असे कसे भगवंत असतात. पण भगवंत या ठिकाणी एका सर्वसामान्य एका पुरुषाची एका भूमिका निभावत असल्यामुळे भौतिक संसारामध्ये स्त्रीच्या मागे आसक्त झाल्यानंतर किती रामायण होतं हे दर्शवत आहे. आणि म्हणून त्याचं नाव रामायण आहे. आपण म्हणतो किती रामायण झालं, रामायण म्हणजे हेच आहे, किती मोठा पराक्रम. तसं महाभारत आहे. महाभारत असो किंवा रामायण असो, दोन्हीही एक द्रौपदीमुळे आणि दुसरं सीतेमुळे. आता सीतेला माहित पाहिजे होतं की सुवर्ण कधीही जे हरण आहे ते कधी नसतं, आणि जर असतं आणि भगवंतांवरती विश्वास ठेवला असता की भगवंतांनी आरामात त्या हरणाचं पकडून तिला दिलं असतं सेवेला. पहिला तिने प्रभू रामचंद्रांना पाठवलं, म्हटलं जा ताबडतोब ते हरण मला पाहिजे. भौतिक आसक्ती, सीता मातेची भौतिक आसक्ती भगवंतांना आपल्याला कशा पद्धतीनं दूर घेऊन जाते हे सीतामाता दर्शवते आपल्याला. आपण जर भौतिक गोष्टीकडे आपण आसक्त झालो, ते हरण म्हणजे भौतिक इच्छा, आणि त्यावेळी आपण त्या भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी भगवंतांना सुद्धा सोडून देतो. मग भगवंतांना सोडतो आणि भौतिक इच्छा पूर्ण करण्यासाठी जातो. मग भगवंतांना पाठवलं, म्हटलं जावा लवकर घेऊन या. त्यानंतर गुरु आपल्याला आठवण करून देतात, नाही भगवंतांना सोडू नका, जप करा, नाम कीर्तन करा, भक्ती करा. नाही नाही नाही, तेच पाहिजे आम्हाला, भौतिक इच्छाच पाहिजे. गुरु महाराज नंतर
पहिला माझी इच्छा पूर्ण करू, नंतर तुमची इच्छा पूर्ण करू. आपण जे आध्यात्मिक गुरु, आदी गुरु बलराम किंवा लक्ष्मण आहेत त्यांना सुद्धा आपण पाठवतो. ते सांगत होते काही काळजी करू नका, प्रभू रामचंद्र कोणी साधारण व्यक्ती नाही, ते हरणाला घेऊन येणार, तुमची इच्छा पूर्ण करणार, तुम्ही शांत राहा म्हटले नाही. त्यांनी जे आदी गुरु आहेत त्यांच्यावरती सुद्धा लांछन लावायला लागले आणि सीता माता त्यांना लांछन लावू लागले आणि त्यांना म्हणाली की तुझी बुद्धी आता भ्रष्ट होऊ लागलेली आहे का? एकट्या स्त्रीला पाहून ज्यावेळी माझे पती नाहीत त्यावेळी माझा भोग करण्याची इच्छा झाली का? ज्या लक्ष्मणाने कधीही सीता मातेचा चेहरा सुद्धा बघितला नव्हता, फक्त चरणांचं दर्शन, त्या सीता मातेने असे लांछन लावल्यानंतर जे आदी गुरु बलराम किंवा लक्ष्मण आहेत, अनंत शेष, त्यांना सुद्धा तिथून जावं लागलं आणि मग मायारूपी रावण त्यांचं अपहरण. तर ज्यावेळी आपण सुद्धा त्या भौतिक इच्छारूपी हरणाच्या मागे लागतो त्यावेळी भगवंतांना आपण सोडतो. गुरु आपल्याला आठवण करतात, सोडू नका, भगवंतांना सोडू नका. आपल्याला वाटतं नाही तेच महत्वाचं, त्यामुळे आपण गुरूंना सुद्धा बाजूला ठेवतो आणि मग दोघंही, गुरु पण गेले आणि भगवान पण गेले. त्यावेळी मग माया आपल्याला गाढ आलिंगन करते आणि मग अपहरण करते. आणि तेच मायेचं अपहरण म्हणजे रावणाने सीतेचं केलेलं अपहरण. माया जवनिका छन्नम, मायेच्या अधीन झाल्यामुळे व्यक्ती आपलं कार्य, आपली शक्ती, आपली भक्ती, आपलं सौभाग्य सर्व काही विसरून जातो. आणि त्यासाठी जे भगवंत असे प्रत्येक वेळी त्यांनी अवतार घेतलेले आहेत, त्या अवतारामध्ये भगवंतांनी दर्शवून दिलं की का मी अवतार घेतलेला. आणि मग ते अवतार झाल्यानंतर आपण तर इतके सौभाग्यशाली नाही की कृष्ण लीलेमध्ये आपण होतो नाही. कोणी आहे का कृष्ण लीलेमध्ये आम्ही होतो असे म्हणणारे? आम्ही पण गोपींस बरोबर डान्स करत होतो, आम्ही पण भगवंतांना पाहिलं, आम्ही पण भगवंतांसोबत गायी होतो असं नाही. आणि जर तेव्हा असलो असतो तर आज इथं नसतो, मग गोलोकमध्येच असलो असतो. तर तेव्हा नव्हतो, प्रभू रामचंद्रांच्या लीलेमध्ये आपण नव्हतो, गौर लीलेमध्ये नव्हतो. मग असे जे जीव आहेत त्यांचा उद्धार कसा होणार? जे भगवंतांच्या सानिध्यामध्ये राहू शकले नाही, जे सौभाग्यशाली होते, भगवंतांसोबत आले, भगवंतांसोबत वापस निघून गेले, नित्य सिद्ध. पण जे नित्यबद्ध आहेत आपल्यासारखे जीव, त्या भौतिक संसारामध्ये आपण अडकून आहोत, अशा नित्यबद्धांवर कृपा करण्यासाठी आपल्यावरती कृपा करण्यासाठी भगवंत अर्चा विग्रह म्हणजे भगवंतांचं साक्षात स्वरूप आहे. भगवंत आणि भगवंतांचं रूप किंवा भगवंतांचे विग्रह याच्यामध्ये काहीही अंतर नाही. तर जगन्नाथ हे वेगळे आहेत, पुरीचे जगन्नाथ वेगळे आहेत, ओरिजिनल आकाशामध्ये जगन्नाथ वेगळे आहेत असं नाही. तेच जगन्नाथ आहेत, पुरीमध्ये सुद्धा तेच आहेत, इथे जे आपण दर्शन घेतो ते सुद्धा तेच आहेत, आणि आध्यात्मिक जगामध्ये सुद्धा जगन्नाथ तेच आहेत, काहीही अंतर नाही. प्रभुपाद आपल्या शिष्यांना समजावून सांगायचे, जे मंदिरामध्ये विग्रह आहेत दे आर नॉट लाईक कृष्णा, ही इज कृष्णा. ते कृष्णासारखे नाहीत, तेच कृष्ण. त्यांना म्हटलेलं आहे अर्चा विग्रह, अर्चा भगवंत त्या विग्रहामध्ये. कारण आपण इतके सौभाग्यशाली नाहीये की आपली दिव्य दृष्टी आध्यात्मिक जगामध्ये. डोळे बंद करून 5 मिनिटं बसा म्हटलं तर झोप पण लागेल, मग घोरलेला आवाज पण येऊ लागेल. शांत अगदी. बासुरी जर लावायला सांगितली, प्रभूजी बासुरी लावा 5 मिनिटं, आणि सगळ्यांना सांगितलं शांत बसा, ध्यान करा, शांत झोप लागेल. तर आपण इतके सौभाग्यशाली नाही की आपण ध्यान करून भगवंतांचं गोलोक धामामध्ये आपण दर्शन करू. आहे का भगवंतांचं दर्शन होऊ शकतं? गोलोक धामामध्ये भगवंत काय करत असतील आता 8:30 वाजता? भगवंतांची भोजनाची वेळ झाली का, किंवा झोपायची वेळ झाली का? यशोदा माता त्यांना दूध पाजवत असेल का? नाही करू शकत. मग आपण धामात दर्शन करू शकत नाही. मग दुसरं, आपल्या हृदयामध्ये जे परमात्मा स्वरूप भगवंत आहेत त्यांचं दर्शन करू शकतो का? जसे योगी, ऋषी, मुनी जे आपल्या परमात्म्याचं दर्शन करतात ते पण आपण दर्शन करू शकत नाही.
कारण आपल्या हृदयामध्ये परमात्मा तर आहेतच, पण परमात्म्याला आपण बाजूला ठेवून बाकीच्यांना पण ठेवलंय भाडे करू. आपले सिनेस्टार, मित्र मैत्रिणी, भाडेकरू जे सगळे बसलेले आहेत तेच दिसतात आपल्याला, परमात्मा कुठून दिसतात? कारण बाकीच्यांना ठेवलंय. काही तर ठिकाणी मी ऐकलं, बिहारमध्ये 40 लाख खर्च करून एका व्यक्तीनं सचिन तेंडुलकरचं मंदिर बनवलं. सचिन तेंडुलकरचं मंदिर. त्याला वाटतं तेच माझे भगवंत आहे, आदर्श भगवंत. कुणाचीही कोण कुणाबद्दल आपल्या हृदयात कुणाला ठेवेल ते आपल्याला माहित नाही, कारण दिसत नाही काय तिथं आत काय चाललंय. त्यामुळे आपण इतकेही शुद्ध नाही की परमात्मा स्वरूप शंख चक्र गदा पद्म धारण केलेले परमात्मा आपल्या हृदयामध्ये आपण त्यांचं दर्शन करू शकत नाही. मग ते पण नाही. मग उरले कोणते? अर्चा विग्रह किंवा श्री विग्रह. आणि भगवंत इतके कृपाळू आहेत की तेच भगवंत गोलोकधामातील विग्रह रूपामध्ये आपली सेवा स्वीकारण्यासाठी, आपल्याला दर्शन देण्यासाठी, आपल्याकडून ज्याही सेवाभाव होतील, जेही आपण कार्य करू त्या सर्वांना भक्तीमध्ये लावण्यासाठी भगवंत त्या विग्रहामध्ये अवतार घेतात किंवा विग्रह रूपामध्ये प्रकट होतात. आता विग्रह आणि भगवंत त्याच्यामध्ये काहीही अंतर नाही, तेच कृष्ण आहेत. मूर्ती नाही तुम्ही साक्षात ब्रजेंद्र नंदन. तर ती फक्त मूर्ती किंवा दगड किंवा लाकूड. दारू ब्रह्म म्हटलेलं आहे भगवंतांना, जगन्नाथांना. दारू म्हणजे आपली दारू नाही, दारू म्हणजे लाकूड. लाकडापासून जे भगवंत बनले त्यांना म्हटलेलं आहे दारू ब्रह्म. नाद ब्रह्म, कांचन ब्रह्म, अन्न ब्रह्म. तर भगवंत कशापासून बनलेला आहे? दारू ब्रह्म. तर साधारण लाकूड नाही, भगवंत त्याच्यामध्ये प्रकट झाले. भगवंत 8 वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट होतात. सगळ्यात पहिला मातीमध्ये. मातीपासून आपण भगवंतांचा विग्रह बनवू शकतो. त्यानंतर वाळू. वाळूपासून भगवंतांचा विग्रह आपण बनवला, भगवंत प्रकट होतात. त्यानंतर चित्र. चित्र जर काढलं आपण, पेंटिंग केलं तर भगवंत प्रकट होतात. नंतर लाकूड. लाकडामध्ये भगवंत प्रकट होतात. त्यानंतर धातू, जे वेगवेगळे धातू आहेत, सोनं, चांदी इत्यादी धातू, पंचधातू जे म्हणतो. त्यानंतर हिरे, जे हिरे मोती वगैरे आहेत, हिऱ्यापासून. नंतर मोती 7वा. 6वा हिरे, 7वा मोती आणि 8वा मनोमय. मनोमय म्हणजे मानसिक. मनामध्ये सुद्धा भगवंत प्रकट करून आपण त्यांची सेवा करू शकतो. पण हे सत्ययुगासाठी होतं, आता नाही. आता आपण आपलं मन, आपण दिल दुसऱ्याला दिलेलं आहे, त्यामुळे भगवंत लवकर येतील की नाही माहिती. त्यामुळे जे दुसऱ्याला दिलेलं आहे ते आपल्याला पहिला वापस घ्यावं लागेल. दिल दिया है जान भी देंगे आपण म्हणतो, पण करत तर कधी नाही. कधी जर अचानक सूचना भेटली की कारगिल युद्ध होणार आहे, इंडिया पाकिस्तान, चला लवकर, सगळ्यांचे दरवाजे बंद होतील, एकदम 144 कलम होईल रस्त्यावर, कुणीच दिसणार नाही. पण बाहेरच्या देशामध्ये, ग्रीस किंवा वेगवेगळ्या देशामध्ये 19 वर्ष झाले तर 19 ते 25 6 वर्ष प्रत्येकाने देशाची सेवा करण्यासाठी बंधनकारक आहे. प्रत्येकाला बंधनकारक आहे. 19 ते 25 प्रत्येकाने 6-6 वर्ष जाऊन आपल्या देशाच्या रक्षणासाठी, देशाच्या सेवेसाठी वेळ देणं आवश्यक आहे. तशी तर परिस्थिती नाही. तर जे भगवंत या 8 वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट होतात ते भगवंतांपासून अभिन्न किंवा तेच भगवंत आहेत. तर हे जगन्नाथ जे आहेत ते कोण आहेत? दारू ब्रह्म, लाकडामध्ये प्रकट झालेले. आणि ते या कलियुगाचे आराध्य किंवा या कलियुगाचे मुख्य भगवंत आहेत. जसे 4 धाम आहेत, 4 धाम, आणि त्या 4 धामाचे 4 युग आणि 4 भगवंत. तर सत्य युग जे झालं, सगळ्यात पहिलं युग, त्याचं धाम आहे बद्रिकाश्रम आणि भगवंत आहेत बद्री विशाल. बद्री विशाल भगवंत आहेत. बद्रीनाथ धाम आणि सत्ययुग. त्यानंतर आहे त्रैतायुग. त्रैतायुगाचं धाम आहे रामेश्वर आणि भगवंत कोण आहेत? प्रभू रामचंद्र. लक्षात ठेवा, त्रैतायुग, रामेश्वर आणि रामचंद्र लक्षात ठेवण्यासाठी. तिसरं द्वापार युग.
द्वापार युगाचं धाम आहे द्वारका आणि भगवंत आहेत रुक्मिणी द्वारकाधीश, द्वारकाधीश भगवंत. आणि कलियुगाचं धाम आहे जगन्नाथपुरी आणि भगवंत आहेत जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी की. तर ते जगन्नाथ या कलियुगाचे भगवंत आपले भगवंत. आणि म्हणून ते अगदी इतके दयाळू आहेत किंवा त्यांचे जे नेत्र आहेत त्यांना म्हटलेलं आहे चक्का डोला. डोळा कशाप्रमाणे मोठ्या चाकाप्रमाणे त्यांचे डोळे आहेत आणि कधी बंद झालेले बघितले का डोळे? कधीच नाही. आणि भगवंत इतके दयाळू आहेत की कितीही वेळ ते आपल्या भक्तांना दर्शन देतात. आपण तिरुपतीला कोण कोण गेले? आपल्यापैकी बरेच गेले असतील. तिरुपती व्यंकटरमणा गोविंदा गोविंदा हात वर करा. कोण कोण गेले? लाजू नका. जवळजवळ 90-95% तिरुपतीला गेलेले आहेत. तर तिरुपतीला आपण जातो कधी 5 तास, कधी 10 तास, कधी 14 तास. पण दर्शन किती क्षण होत आहे? 1 क्षण. लगेच नडोरी काय म्हणतात पुढं? नडोरी लगेच पटकन पुढं आपल्याला 1 क्षणामध्ये लगेच सरकवलं जातं. पण जगन्नाथांसमोर आपण बघा, जगन्नाथ कधीही आपल्या भक्तांना इतकं दर्शन देण्यासाठी आणि भक्तांचं दर्शन घेण्यासाठी इतके लालायित आहेत की ते कधीही डोळे बंद करत नाहीत, कधीच बंद करत. इतक्या भक्तांवर आपली असीम अनुकंपा कृपा करण्यासाठी. आणि म्हणून त्यांचं नाव आहे चक्का डोळा. चक्काप्रमाणे मोठमोठ्या चाकाप्रमाणे त्यांचे डोळे. आणि कधीही ते असे नीती नियम नाहीये भगवंतांना. ज्यावेळी श्रीपाद रामानुजाचार्य जगन्नाथपुरीला पोचले आणि त्यांनी पाहिलं जगन्नाथ भगवंतांची सेवा कशी करतात हे लोक. भगवंतांना भोग पण कसा लावतात, मंत्रतंत्र नाही, नारद पंचरात्र नाही. आणि भगवंतांना कपडे सुद्धा न धुता घालतात. जे स्टार्च खळ असं कपड्यामध्ये नवीन जे कपडे असतात स्टार्च असते ते न धुता असेच कपडे घालतात भगवंत. फक्त विचार केला त्यांनी मनात आणि विचार केला की यांना काहीतरी आपण ट्रेनिंग द्यावं लागेल. आणि रात्री झोपले. सकाळी जे उठले, दक्षिण भारतामध्ये जे सिंहाचलम कुर्म क्षेत्र आहे, सिंहाचलम विशाखापट्टणम जवळ त्या कुर्म क्षेत्रामध्ये उठले सकाळी. त्यांना कळालंच नाही, मी रात्री झोपलेलो जगन्नाथपुरीमध्ये, उठलो सकाळी कुर्म क्षेत्रामध्ये. तर भगवंतांना आवडलं नाही की त्यांच्या भक्तांबद्दल किंवा त्यांच्या सेवेबद्दल अशी टीका आणि टिप्पणी केलेलं. म्हणून ते म्हणले तुम्ही दक्षिण भारतात जावा वापस, इथं राहायची आवश्यकता नाही. तुम्ही तुमच्या दक्षिण भारतात जाऊन तुमचे नीती नियम हे रामानुजाचार्यांसाठी. आणि जगन्नाथपुरीमध्ये एकादशीला तर उलट लटकून ठेवलेलं आहे. आपण दर्शन ज्यांनी जगन्नाथांचं दर्शन घेतलं असेल, अगदी मंदिरच्या मागे ज्या ठिकाणी आपण नरसिंह भगवंतांचं दर्शन घेण्यासाठी चढतो वर पायऱ्या, त्याच्या बरोबर खाली आहे छोटंसं मंदिर आहे, उलटे लटकवलेलं आहे एकादशीला. कारण भगवान म्हटले माझ्या भक्तांसाठी काही उपवास करण्याची आवश्यकता नाही. जगन्नाथ का भात जगत पसारे हात. पण आपल्याला करणं आवश्यक आहे ना. असं नाही आम्ही जगन्नाथपुरीला गेलो आणि करायचं नाही, आपल्यासाठी आवश्यक आहे. जसं बाहेरच्या जगात किंवा जे पूजा वगैरे करतात ब्राह्मण सांगतात आज एकादशी आहे, नैवेद्य चालत नाही, नैवेद्य चालत नाही. एकादशी आपल्यासाठी आहे, भगवंतांसाठी नाही. त्यानंतर सत्यनारायण पूजा एकादशी दिवशी नाही चालत, देवाला नैवेद्य नाही चालत. भगवंतांना उपवास करण्याची आवश्यकता नाही. आपण उपवास करायचा आहे भगवंतांची भक्ती करण्यासाठी. तर त्याच पद्धतीने भगवंत इतके दयाळू आहेत की त्यांना आपल्या भक्तांची इतकी काळजी आहे, त्यासाठी त्यांनी असं विशेष रूप धारण केलेलं. भक्तांचं कष्ट ऐकून हे रूप तयार झालेलं. तेच कृष्ण आहेत, तेच बलदेव आहेत आणि तेच सुभद्रा आहे त्यांची बहीण. पण ब्रजवासियांचं दुःख ऐकून किती कष्ट. दररोज यशोदा, नंदबाबा, ग्वालबाल, सर्व गोपी इतकं कष्ट सहन करतात माझ्या अनुपस्थितीमुळे. कोणी जेवत नाही, कोणी झोपत नाही, गायी चारा खात नाहीत, व्यवस्थित आपल्या वासरांना दूध पाजत नाहीत. कृष्ण आले तर काय करणार. यशोदा दररोज भगवंतांसाठी लोण्याचा गोळा तयार करून ठेवते, फ्रेश दररोज नवीन. असं नाही की तयार करून ठेवला आणि ठेवला फ्रीजमध्ये, जेव्हा येतील खातील, नाही. दररोज लोण्याचा गोळा नवीन. पद्ममाली
भगवंतांचं नाव आहे. पद्म म्हणजे कमळ. सर्व गोपी कुसुम सरोवरातून भगवंतांसाठी कमळाची फुलं तोडून दररोज हार बनवून ठेवायचे नित्य नियमाने. कारण का त्यावेळी व्हॉट्सअप मेसेज फेसबुक तर नव्हतं. मी येणार आहे म्हणून सांगायसाठी मी संध्याकाळी 1 वाजता पोहोचेन किंवा उद्या सकाळी 10 वाजता पोहोचेन अशी पण तयारी नव्हती. आणि अचानक भगवंत जर आले आणि त्या भगवंतांचं स्वागत करण्यासाठी, त्यांना खाऊ घालण्यासाठी, त्यांना माळा अर्पण करण्यासाठी या सगळ्या गोष्टी दररोज राधाराणी 100 वर्ष भगवंतांसाठी रडली. किती? 100 years. श्रापच भेटलेला श्रीरामाचा. तिच्या भावाने श्राप दिलेला गोलोकधामामध्ये. म्हणजे तू प्रत्येकाला श्राप देते, मी तुला श्राप देतो की तू भौतिक जगात जाशील आणि कृष्णाच्या विरहामध्ये 100 वर्ष रडशील. कारण जे भगवंत 7 वर्षाचे असताना त्यांनी गोवर्धन पर्वत उचलला आणि त्यानंतर जे मथुरेला गेले, ते मथुरेला गेल्यानंतर सांगून गेलेले होते मी येणार, पण वापस मात्र कधी आले नाही. आणि हे सगळे कष्ट ऐकल्यानंतर कृष्ण, बलराम आणि सुभद्रा हे 3 जण ती व्यथा ब्रजवासियांचे कष्ट ऐकून 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 त्यांचे असं विचित्र रूप जे तयार झालं, डोळे असे मोठे झाले, अगदी हात आत गेले, ते म्हणजे जगन्नाथ. कुणाकडून वाटते काली आहे का? काली देवी ठेवलेली आहे काही? काली किंवा दुर्गा असे कोण नाही, ते स्वतः कृष्ण आहेत, बलराम त्यांचे बंधू आणि त्यांची बहीण सुभद्रा. तर तेच जगन्नाथ, बलदेव आणि सुभद्रा, कृष्ण, बलराम आणि त्यांची बहीण सुभद्रा. तर त्यांचा गेल्या 15 वर्षापासून या जगन्नाथ निलयामध्ये त्यांची सेवा चालू. आणि म्हणून गुरु महाराज प्रत्येक वेळी जे म्हणतात, घरी आल्यानंतर प्रत्येक भक्तांना, विशेष करून गृहस्थ भक्तांना, घरी आल्यानंतर वाटलं पाहिजे की आपण आता मंदिरात आलो. घरी आल्यानंतर आणि मंदिरात गेल्यानंतर वाटलं पाहिजे आता आम्ही घरी आलो. बस हेच माझं घर. पळ काढायची गडबड नाही केली पाहिजे. कुठं वाजले 9:15 वाजले, अजून प्रवचन संपलं कधी, उद्या मंगल आरतीला जायचं आहे, रामनवमी आहे, प्रसाद खाणार कधी, झोपणार कधी. मंदिरामध्ये आल्यानंतर घरी बस आता. आणि किती चांगलं आहे जर अचानक जर तिथेच भगवंताने आपल्याला दर्शन घेता घेताच बोलवलं तर. असं होणार नाही, पण क्वचित झालं तरची गोष्ट. सौभाग्य आहे की भगवंतांचं दर्शन घेता घेता रूप पाहता लोचने सुख झाले हो साजणे, तोहा विठ्ठल बरवा तोहा माधव बरवा. आणि जशी प्रार्थना केली जाते, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेके तब प्राण तन से निकले. साक्षात गोविंद दामोदर उभे असते वेळी भगवंत प्रत्येकाला त्याने जे सांगितलेलं आहे, शाश्वती दिलेली आहे की घाबरू नका. सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणं व्रज, अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. घाबरण्याचं काही कारण नाही. त्यामुळे आपल्याला प्रभुपादांच्या कृपेनं घरोघरी मंदिरं झाली, घरोघरी मंदिर आहे. पण त्या भगवंतांना फक्त एक मूर्ती समजून एका कोपऱ्यामध्ये किचन कट्ट्याच्या खाली किंवा बर्शन कट्ट्याच्या खाली सिलेंडरच्या बाजूला कोपऱ्यात ठेवून चालत नाही. त्यांना भगवंतांना मुख्य स्थान देणं आवश्यक आहे. जे आपल्या घरामध्ये मुख्य स्थान सगळ्यात श्रेष्ठ, ते घराचे मालक आहेत. घराचे मालक भगवंत आहे. आपण तर वॉचमॅन आहे. 15-20 वर्ष आपण अजून जगणार, आपण निघून जाणार, भगवंत तिथंच राहणार आहे. आपण फक्त त्या घराचे वॉचमॅन करत असतो, वॉचमॅनगिरी. ज्या श्री प्रभुपादांनी सांगितलं की जगन्नाथ किंवा भगवंतांची सेवा चांगल्या पद्धतीनं केली पाहिजे. आपल्याला सगळ्यात जे आवडते तशी आपण भगवंतांना अर्पण केलं पाहिजे. एक दिवस प्रभुपाद सकाळी आले जगन्नाथांचं दर्शन घेण्यासाठी विदेशात. भगवंतांनी प्रणाम केला, दंडवत. भगवंत उठून पाहतात, तो काय जगन्नाथ नाही आहेत, सुभद्रा आणि बलदेव 2 जणच आहेत ऑल्टरमध्ये. म्हणजे जगन्नाथ कुठे गेले? म्हणजे प्रभुपाद, स्वामीजी तुम्ही सांगितलं जे आम्हाला आवडते ते भगवंतांना करा. आम्हाला मॉर्निंग वॉक करायला आवडतं, मी जगन्नाथांना फिरायला घेऊन येईल, जगन्नाथांना बीचवरती फिरायसाठी घेऊन येईल. तर त्यावेळी प्रभुपाद स्वामीजी म्हणाले की ही सुद्धा एक पद्धती आहे, असं कधी आपण घेऊन जाऊ शकत नाही. म्हणजे त्याच्यासाठी एक रथ बनवून जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा तिघांनाही आपण बीचवरती घेऊन जाऊ शकतो. त्याचं नाव आहे जगन्नाथ रथयात्रा.
अशा कित्येक जगन्नाथांच्या ज्या लीला, हरी अनंता, हरी कथा अनंता, हरी जसे अनंत आहेत तशा हरीच्या कथा सुद्धा अनंत आहेत. तर आज ही रामनवमीची पूर्वसंध्या आपण म्हणतो. उद्या रामनवमी आणि ही पूर्वसंध्या म्हणजे पहिला आदिवास, उत्सवाचा आदिवास जो आज आपण या ठिकाणी पूर्वसंध्येला करत आहोत. उद्या अगदी विशेष दिवस, प्रभू रामचंद्रांचं प्राकट्य, मर्यादा पुरुषोत्तम भगवंत उद्या फक्त रामनवमी नाहीये, रामनवमी, लक्ष्मण नवमी, भरत नवमी, शत्रुघ्न नवमी, सगळ्यांची नवमी आहे. 4 in 1, चौघांचा बर्थडे एकाच दिवशी आहे. तर सगळ्यांना वाटत असेल की फक्त रामाचा नाही, एकाच दिवशी सगळ्यांचा अवतार किंवा सगळे प्रकट झाले एकाच दिवशी. तर रामनवमी, लक्ष्मण नवमी, शत्रुघ्न नवमी आणि भरत नवमी चौघांचा आहे. तर उत्सवाची सुरुवात किती वाजता होते? सकाळी 4:30 वाजता. तर 4:30 वाजता आपण सर्वांनी मंदिरात येऊन भगवंतांना फर्स्ट दर्शन, अल्टर उघडल्या लव्ह ॲट फर्स्ट साईट असं एक म्हण आहे. पहिल्यांदाच बघितल्या प्रेम झालं. लव्ह ॲट फर्स्ट साईट. तर भगवंतांनी आपल्याला बघितलं आणि भगवंतांवर आपल्याला प्रेम झालं तर मग भौतिक जगात कोणाशी प्रेम झालं नाही झालं तरी मग काही फरक पडत नाही. पण भगवंतांबरोबर जर प्रेम झालं तर 4:30 वाजता मंगल आरती, त्यानंतर जप, ठीक 5:30 ते 7:30 या वेळेमध्ये हरे कृष्ण महामंत्राचा जप. उद्या तसा उपवास आहे 12 पर्यंत, त्यामुळे प्रभूजी घरी डबा बनवायचा आहे, शाळा पण नाही आहे, सुट्टी आहे. 2025 मध्ये मी सकाळी सुद्धा भक्तांना सांगत होतो, यावर्षी भगवंत अति दयाळू झालेले आहेत. दयाळू तर आहेतच, पण अति दयाळू झालेले आहेत कारण सांगणाऱ्यांसाठी. प्रभूजी सुट्टी नाही, सगळ्यात मोठं कारण. तर गुढीपाडवा कधी होता? रविवारी होता. रामनवमी कधी आहे? रविवारी आहे. नरसिंह जयंती कधी आहे? रविवारी. आषाढी एकादशी कधी आहे? रविवारी आहे. संन्यास महोत्सव महाराजांचा कधी आहे? रविवारी. सगळंच रविवारी आहे. त्यामुळे उपवास पण आहे, उद्या रविवार पण आहे, त्यामुळे शाळेला डबा द्यायचा आहे. आणि जो मोठा प्रश्न असेल सर्व भक्तांचा, प्रभू घरी भगवंत आहेत त्यांचं काय? अभिषेक करायचा आहे. ज्यावेळी मंदिरामध्ये किंवा असे मोठे उत्सव असतात, तिथी असते, माधव तिथी भक्ती जननी जतने पालन करी, त्यावेळी आपल्या घरच्या भगवंतांना आपण विश्रांती देऊन जे मुख्य मूल विग्रह जे आहेत त्यांची सेवा करणं सगळ्यात श्रेष्ठ आहे. आणि मग परवा दिवशी किंवा उद्या संध्याकाळी आपण आपापल्या घरी भगवंतांना नैवेद्य, 56 भोग, आरती, अभिषेक आपण करू शकतो. तर त्यामुळे सकाळी 4:30 मंगल आरती, 5:30 जप, 7:30 वाजता विशेष श्रृंगार दर्शन. दामोदर कृष्ण जे आहेत त्यांचं स्वरूप रामामध्ये प्रकट होणार आहेत. पाठीमागे जाणार, पुढे नाही जाणार. द्वापार युगातून त्रैता युगात पोचणार. तेच राम आहेत, तेच कृष्ण आहेत, तेच गौरांग महाप्रभू आहेत आणि तेच जगन्नाथ आहेत, तेच नरसिंह आहेत. अनंत कोटी त्यांची रूप आहेत. तर प्रभू रामचंद्रांचा वेशामध्ये किंवा श्रृंगार, त्यांचं विशेष दर्शन, श्रील प्रभुपादांची गुरुपूजा आणि त्यानंतर राम तारक यज्ञ, राम नामाचा तारक जो यज्ञ आहे, रामनवमीचा विशेष असा यज्ञ. रामनवमीच्या शुभ मुहूर्तावरती विशेष त्याचं एक आकर्षण किंवा विशेष तिथीसाठी प्रभू रामचंद्रांना वैदेही कोदंड राम त्यांची षोडशोपचार पूजन करून यज्ञ होईल 8 वाजता. 8 ते 9, 9:30 ते 11, 1.5 तास प्रत्येक भक्तांनी ज्याने आपण नाव नोंदणी केलेली अभिषेकसाठी प्रत्येक जण आपल्या स्वहस्ते भगवंतांचा आपण अभिषेक करू शकतो. वैदेही कोदंड राम, कोदंड ज्याने हातामध्ये धनुष्य बाण धारण केलेला आहे. वैदेही विदेह राजांची कन्या वैदेही सीता, सीता, राम, लक्ष्मण आणि हनुमान यांचा अभिषेक करण्याची संधी प्राप्त होईल. 11 ते 12:30 या वेळेमध्ये प्रवचन, 12:30 वाजता महाआरती, 56 भोग दर्शन, श्रीराम जन्म आणि आरतीनंतर सर्वांसाठी प्रसाद. तर लक्षात ठेवा, उद्या 12 पर्यंत उपवास आहे. 12 पर्यंतच आहे.
दयाळू आहेत रामचंद्र. रात्री 12 पर्यंत नाही, दुपारपारी 12 पर्यंत. तर दुपारी 12 नंतर आपण प्रसाद घेऊ शकतो. आणि जसं मी सांगितलं, उत्सवांचं ही एक श्रृंखला आपल्याला श्री प्रभुपादांनी, गुरूंनी आणि वैष्णवांनी दिलेलं आहे, ज्यामुळे आपण जे भरकटलेलो आहोत संसारामध्ये, पुन्हा त्या उत्सवाच्या निमित्तानं आपण भगवंतांच्या चरणी येणं आवश्यक आहे. तर उद्या रामनवमी, बरोबर 1 महिन्यानंतर 11 मे रविवार, नरसिंह भगवान की आपल्या सर्व भक्तांचं रक्षण आणि विशेष करून प्रल्हाद महाराजांचं रक्षण करण्यासाठी भगवंत नरसिंह स्तंभे सभायाम न मृगम न मानुषम, स्तंभामध्ये प्रकट झाले. सिंह पण नव्हते, मनुष्य पण नव्हते, असं विचित्र स्वरूप नरसिंह भगवंत प्रकट झाले. ती नरसिंह चतुर्दशीचा दिवस. संध्याकाळपर्यंत उपवास, त्यानंतर संध्याकाळी यज्ञ, नरसिंह होम. आपल्या जीवनामध्ये येणारी जी संकट जी आहेत, कोण इथं आहे ज्याला संकट नाही आहे? हात वर करून सांगा. रोज आमच्या जीवनात काहीच संकट नाही, 100%. कोणीच नाही. प्रत्येकाच्या जीवनामध्ये संकट आहे आणि त्यांचंच रक्षण करण्यासाठी भगवंत प्रकट झालेले आहेत. नरसिंह जयंती 11 मे आणि त्यानंतर 29 जून जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराज की. आपल्याला आठवत असेल 2023 रथयात्रा पावसामध्ये, न भूतो न भविष्यती. इंद्र सुद्धा इतके प्रसन्न झाले सोलापूर वासियांवरती. नॉनस्टॉप आरती झाल्यापासून जो वर्षा चालू झाली ती संध्याकाळी 8:30 पर्यंत. तर मी सांगायचा एकच उद्देश की सगळ्यांचे जे कार्यक्रम ठरलेले असतात, यात्रा, सुट्टीमध्ये मामाकडे जायचं, मावशीकडे जायचं, चिन्नी, काय काय असं नाव ठरलं, मावशी वगैरे, चिन्नी समज मावशीला, तर ते सगळे कार्यक्रम तर करा, पण त्याबरोबर भगवंतांचे सुद्धा जे उत्सव आहे, त्या उत्सव तारखा लक्षात ठेवा. उद्या 6 रामनवमी, 11 मे नरसिंह जयंती आणि 29 जून जगन्नाथ रथयात्रा, आपली सोलापूरची प्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा. तर पुन्हा एकदा श्रीमान वासुदेव दत्त प्रभू आणि संपूर्ण रापेल्ली परिवार यांचा विशेष धन्यवाद. इतक्या मोठ्या संख्येनं जेव्हा मी सुरुवातीला आलो 7 वाजता, काही विचारलं, प्रभूची पंडालमध्ये कोणीच नाही, आम्हीच 4 जण. म्हणजे थांबा, येतील हळूहळू. जगन्नाथ का भात जगत पसारे हात, म्हणजे प्रसादपर्यंत पोहोचूनच जातील सगळे, काही काळजी करायची आवश्यकता नाही. तर इतक्या मोठ्या संख्येनं आपण एकत्रित झाला, सर्वांचे देखील धन्यवाद. हरे कृष्णा कृष्णा कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय. श्रील प्रभुपाद की जय. समवेत गौर भक्त